कॅश प्राइज मात्र वाढलं जाईल. पहा, एकट्या प्रभाकर उघडासाठी 35,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु यावेळेस 9,000 अगदीच या ठिकाणी त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे प्रभाकरसाठी. तर चला जाऊया मैदानच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. रमाकांत. स्ट्राईकसाठी फलंदाज समीर आणि योगेश. समीर आणि योगेशची जोडी आहे मैदानच्या आतमध्ये. पिवनचा पहिल्या षटक. गोलंदाज तयार. इथे जोरदार स्ट्रोक, मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार आहे, षटकार. यस, लाईन टच आहे, लाईन टच पडलाय, अगदीच लाईन टच. नाही, पहा चेक केलं जाईल. थांबा, कोणाचे नुकसान होणार नाही. षटकार आहे. येस, आम्ही स्वतः पाहिलं होतं. षटकार आहे, कारण तिथे चेक देखील केलं गेलंय. षटकार आहे, कारण डायरेक्ट लाईन टच पडलं होता. षटकार आहे, चेक केला गेलाय. तर चला जा मैदानच्या आतमध्ये. षटकार आहे. पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार या ठिकाणी चढवला गेलाय. षटकार टोकलाय. षटकारनं संघाचं खातं ओपन केलंय, संघाचा श्री गणेश केला. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या त्या तब्बल 6 धावा. पहा काय जबरदस्त फटका, फुल टोल या ठिकाणी वसूल केला गेलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर कमबॅक होणार का? कमबॅक करावं लागेल. मोठा फटका पुन्हा एकदा. यास फटका बसलाय. उंची जास्त, लांबी कमी. बॅक टू द डग आउट. पकडलाय झेल आणि संपवलाय यावेळेस खेळाडूचा खेळ. डीजे वरती मैदानच्या आतमध्ये गजानन. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये गजानन यावेळेस आपण पाहतोय नाईट क्रमांक 3 वरती. क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटची मॅच, शेवटची लढत, टफ फाईट लढत. एकीकडे आपण पाहतोय प्रकाश 11 घोटे टीम आणि त्यांना फाईट करत असताना आपण पाहतोय टीम मोहदर. या दोन टीम दरम्यान चालू असलेली ही लढत, क्वार्टर फायनलची लढत. दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टीने मैदानच्या आतमध्ये उतरले. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि जो संघ इथून परास्त होईल तो मात्र इथून घरचा रस्ता पकडेल, अर्थात या सामन्यातून बाहेर फेकला जाईल. अशा स्पर्धेचं स्वरूप, या सामन्याचं स्वरूप आहे. यस, इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं विकेट देखील आली, त्यानंतर विचार केला तर डॉट बॉल देखील आला आहे. म्हणजे कमबॅक केलंय गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. ईट का जवाब पत्थर से देत असताना आपण पाहतोय. जरूर पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर वाखाणण्याजोगी गोलंदाजी. इथे चांगला फटका. डीप पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स करत चेंडू सीमारेषा. प्रभाकर उघडा याने तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळवलंय आणि ते नागेश उघडा यांच्या माध्यमातून दिलं देखील गेलंय. परंतु पहा, अगदीच या ठिकाणी गोलंदाज तयार. यावेळेस यस, उंगली उठी, मतलब दुर्घटना घटी. विकेटचं पतन पायचीत पकडलंय. अगदीच या ठिकाणी फलंदाज बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक डाऊन झालाय 2. प्रभाकर उघडा यांच्या माध्यमातून जर का षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. हां, अगदीच म्हणजे अगदीच ऐवाक्यासाठी त्यांना पारितोषिक लावलंय म्हणून त्यांनी 500 रुपये लगावलेत. त्या पहा,
म्हणजे एखादा तरी आणि नारायण उघडा यांनी जर का ग्राउंडच्या आतमध्ये जर का त्यांनी डान्स केला तर 1,000 रुपये कॅश प्राइज असेल मनोज जोरे यांच्या माध्यमातून. नारायण उघडा एक स्टायलिश प्लेयर आहेत वर्णा ठाकरवाडी टीमचे. अगदीच क्वालिफाय झालेत. अगदीच 9 तरुणींच्या गळ्यातलं ताईत म्हणजेच नारायण उघडा. आणि ते खराब फिल्डिंग एफर्ट खूप चांगलं होतं परंतु बॉल जज करता आला नाही. इथून चेंडू जाईल सीमा पार. पहा ऐवा कॅशसाठी प्रभाकर उघडा यांना कॅश प्राईज वाढले तब्बल 5,000 रुपये आता केलंय. आणि नारायण उघडा यांच्यासाठी 2,000 रुपये डान्स केला तर पहा 1,500 तू ठेव. एंड झालाय अगदी एंड चेंज झालाय. एका षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा 14 2 बाद 14. योगेश ओला यांच्या माध्यमातून 1,000 रुपये कॅश प्राइज असेल ऐवाक्यासाठी या षटकासाठी. या षटकासाठी फक्त फलंदाजी ठाकूरवाडी टीमचे जे ऑल इंडियर आहेत ना त्यांच्यासाठी ते 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ऐवाक्यासाठी. आणि प्रभाकर एंड चेंज झालेला आहे परंतु प्रभाकर काय हालत नाही. ओव्हर क्रमांक 2 यावेळेस आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेली ही फलंदाजी ठाकूरवाडी. हे जवळपास 500 घरांची वस्ती असलेले हे गाव. त्यांच्या बाजूलाच आपण पाहतोय ग्रामपंचायत कार्यालय. त्याच्या बाजूलाच आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी म्हणून ओळखलं जातं ते स्वामी समर्थांचं मठ. त्याच्या बाजूलाच आपण जर पाहिलं ना तर सोनगिरीचा डोंगर. भरपूर पर्यटक या स्थळाला भेट देत असतात. त्याच्या बाजूलाच आपण पाहिलं तर पलदरी स्टेशन. त्याच्या बाजूलाच आपण पाहिलं तर पलदरीचं एक प्रसिद्ध असा डॅम. आणि पावसाळ्यामध्ये जून महिना जसा चालू होतो तसं पलदरचं हिरवगार या सानिध्यामध्ये निसर्गामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धबधबे आणि त्या धबधब्यामध्ये भरपूर पर्यटक या पर्यटन स्थळाला भेटी देत असतात. असंही निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे आमचं पलदरीकरांचं हे गाव. इथे मोठा फटका उत्तुंग असा फटका जबरदस्त स्ट्रोक चेंडू जाईल सीमा पार 6 धाव्यांसाठी षटकार. अगदीच प्रभाकर उघडा यांनी 15,000 रुपयाचे कॅश प्राइज गमावलं वाटते कारण त्या दिशेला झेल होऊ शकला असता. परंतु पहा इकडून तिकडे तिकडून इकडे प्रभाकर उघडा धावतायत परंतु त्यांना ऐवा कॅच काही सापडत नाहीये. परंतु हा चान्स होता ही संधी होती ती संधी मात्र इथून त्यांनी गमावली. अगदीच पलतायत धावतायत परंतु त्यांच्या वाटेला अद्याप निराशा आल्या. पाहूया षटकाराला षटकारनं तब्बल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 अंकावरती. राईट आर्म वर द विकेट. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील जोरदार उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. अपील जास्तीची ठेवली होती. यास प्रभाकर उघडा यांनी कॅच घेता घेता रेलिंगवर पडू नये म्हणजे झालं. अपील जोरदार केली. चला पंचाने एकदा निर्णय दिला त्या निर्णयावरती आपण ठाम राहायचं. अगदीच पंचाने एकदा निर्णय दिला आणि त्या निर्णयावरती आपण ठाम राहायचं. 20 धावा एकंदरीत स्कोर वरती 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा आल्या त्या 20. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे झेलची संधी परंतु शिलिंगडामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल जरूर इथून फास्ट आले. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेचा इजापा या ठिकाणी जरूर आलाय. एका धावेने टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 21 अंकावरती. 21 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत करो या मरो अशी स्थिती. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. परंतु मित्रांनो जिंकेल तोच जो जास्तीत जास्त मेहनत करेल. मग तुमची गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो या तिन्ही सत्रामध्ये जो यशस्वीरित्या कामगिरी करेल ना तो इथून खऱ्या अर्थानं अव्वल ठरेल. आणि यस इट्स अ वाईड बॉल. 22 वाईड बॉलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 22 अंकावरती. सातत्यानं आपण पाहतोय प्रत्येक बॉलला इथून मात्र धावांची गरज. यस अगदीच त्याच्याही अधोगार या ठिकाणी म्हणजेच 8चा लॉस पहा जर असतं ना तर निश्चित मॅचेस लवकर कव्हर होतात. इथे झेलची संधी. स्वतः विकेट किपर चेंडू खाली येतोय. झेल मात्र ड्रॉप झाला. झेल ड्रॉप. खराब फिल्डिंग पाहायला मिळतंय. एफर्ट खराब पाहायला मिळालं. सिंगल आले. टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 अंकावरती.
एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कव्ह कॉर्नर, 38 सर्कलच्या बाहेर. एकीकडे आपण पाहतोय 23 धावा 38 सर्कलमध्ये. थोडीशी खराब फिल्डिंग विकेट किपर मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड हिटर बॅटर ऑन स्ट्राईक एंडला सज्ज. इथे मोठा फटका, फटका फसलाय. यस, वाईड कॅच. कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म बसावा ना तसा चेंडू अगदी या क्षेत्रक्षाच्या हातामध्ये, अर्थात शिलीमिडा क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एकंदरीत विकेट डाऊन झाले, विकेटचं पतन झाले. धक्का क्रमांक बसलाय तिसरा. बॅक टू द डग आउट. पकडलाय झेल. आतापर्यंत 23 धावा. 2 षटकांचा खेळ येथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11.50च्या सरासरीने धावा आल्या, त्या मात्र 23. एंड नक्की चेंज झालाय. अगदीच शेवटचे 6 बॉल आता प्रभाकर उघडा यांच्यासाठी. आता एंड पुन्हा एकदा चेंज झाला, पण तो ते थकलेत कारण त्यांनी रेलिंगवरती तब्बल डोकं ठेवलंय. नाही पहा अजूनही. आणि हा ते 20,000 रुपये अगोदर आम्हाला मारून ठेवा बाबा. जर त्यांनी कॅच पकडली तर आमच्याकडे मागायला यायला नको. म्हणजे झालं. हां, या प्रभाकर उघडा. पहा प्रभाकर उघडा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या वाट्याला निराशा आल्या. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर शेवटचं षटक पहिल्या सत्रातील, शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावरती. या तिसरं षटक गोलंदाज तयार झाला आहे. जगदीश, जगदीश हा गोलंदाज आपण पाहतोय. सांगेकोटतील तिसरा वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक घेऊन येते गोलंदाज जगदीश. शेवटची 6 बॉलची ऑफर फक्त प्रभाकर उघडा. 6 बॉलमध्ये आयवा कॅच पकडला नाही ना तर मात्र मग अख्खी नाईट त्यांची येऊ स्टेजवरती बसायचं आहे, कारण मग थकले असतील. 100 तर कमावले आहेत खरंच. शहराकडे 100 रुपये तर कमावले आहेत. हां, अगदीच जर विचार केला तर त्यांची भर झालेली आहे, परंतु निश्चितच ते पैसे थोडेसे. ओके ओके. चला नागेश उघडा यांच्याकडनं अजून 100 रुपये. जर का एक टप्पा अजून कॅच पकडली तर 100 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी असेल. अजून 500 रुपयाचे तब्बल कॅश प्राईज या ठिकाणी आलं आहे. निश्चितच प्रभाकर उघडा यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी या. चला काय पण चेक करायचं भीमर. अगदीच प्रभाकर उघडा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल 3 षटकारांसाठी. आणि इथे चेक केला जाईल. टेक्निकल टीम या ठिकाणी आमची या ठिकाणी रेफर केलं त्यांच्याकडे. निश्चितच चेक केलं जाईल. यस, नो बॉल. उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. अगदीच या ठिकाणी
इथे मोठा फटका. अगदीच या ठिकाणी विकेटचं पतन आणि निश्चितच या ठिकाणी विकेटचं पतन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावल्यात त्या मात्र 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती. हा अगदीच या ठिकाणी कोणासाठी अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय या सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले. एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 26 अंकावरती 6. आपण हास्य विनोद मजाक थोडासा भरपूर केला आहे, परंतु आता आपण मॅचकडे लक्ष देणं खूप जरुरी आहे. काही हरकत नाही आहे. तुम्ही जोपर्यंत कॅच जमा करत नाही तोपर्यंत इथे या मात्र कोणते अलॉसमेंट केले जाणार नाही याची देखील दक्षता घ्या. कारण जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत कोणतेही अलॉसमेंट केले जाणार नाही याची देखील दक्षता घ्या. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका. झेलची संधी. यास वाढ कॅच. काय जबरदस्त एफर्ट दिलाय. जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी कुलर बेस्ट शतरक्षक या ठिकाणी शोज असेल. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 30, चतुर्थ 5वं 6वं 7वं पारितोषिक 25 25 25 अशा पद्धतीच्या पारितोषिकांची पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि एकंदरीत इथे आता पाहिले ना धाव तर इथे कंप्लीट झाले जरूर. आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावाला तब्बल 27 धावा. 9च्या औसतनं 9 त्रिक 27 9-0-0च्या सरासरीनं धावाला त्या 27 आणि विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल 28 धाव्यांची गरज. बॉलची व्यवस्था करायची मैदानच्या आतमध्ये. या कमलू पिरकड या आपण जर का इथे आलात तर आणि मनोज झोरेसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज ऐवक्यासाठी प्रभाकर उघडा यांच्या माध्यमातून लगावला गेला. पण आता वारे थोडेसे उलटे फिरले आहेत. अगोदर मनोज झोरे लावत होत्या, आता प्रभाकर उघडा लावत आहेत. म्हणजे आता बक्षिसांची खैरात ती मनोज झोरेसाठी या ऐवाक्यासाठी. मनोज झोरेसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राईज असेल. हा आणि रोकडा पैसा लगेच लगेच रोकडा पैसा. जोपर्यंत कॅश जमा होत नाही तोपर्यंत पारितोषिक जे लगावले ते अलॉसमेंट केले जाणार नाही या. आणि आमचे परममित्र कमलेशेठ पिरकड यांच्या ठिकाणी उपस्थित झालेत. आज ते आमच्या समेत देखील जोडले गेलेत. त्यांना देखील आपल्या या सर्व आयोजक कमिटीवरती आज खऱ्या अर्थानं गर्व असेल की सातत्याने हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील एक दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण साथीदारांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या सर्व यंग खेळाडूंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी केलं. अगदीच नवतरुण खेळाडू जे काही करत असतात ते आपल्या गावासाठी करत असतात, आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी.
हा नाही अगदीच खऱ्या अर्थानं कमलू शेठ पिरकड यांचा खूप मोठा फॅन फॉलोअर आहेच पाठिंबा. अगदी जर आपण विचार केला तर A1 अगदी जर का आपण पाहिलं ना तर या विभागातील एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते कमलू शेठ पिरकड अगदी त्यात आमच्या समेत बसलेत. निश्चितच एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि नागेश प्रभाकर उघडा यांच्याकडून मनोज जोरेसाठी 9,500 रुपयाचं पारितोषिक असेल ऐवाक्यासाठी रोख कॅश ते मात्र या ठिकाणी त्यांनी जमा केल्या. अगदीच मनोज जोरेसाठी म्हणजे पहा आता वारे थोडेसे उलटे फिरले आहेत. अगोदर मनोज जोरे प्रभाकर उघडासाठी लावत होते, आता प्रभाकर उघडा हे मनोज जोरेसाठी लावत आहेत. आणि पहा मनोज जोरे जरा थोडंसं इथे थांबलं ना तर आजची नाईट आपली रोख कॅश 9,500 आईवाक्यासाठी मनोज जोरेला. पहा 18 चेंडू 28 धावेंची गरज. कॉम्बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करतोय आणि ऐकूयात अगदीच्या ठिकाणी 18 बॉलसाठी हेमंत सरांचा गोड आवाज. नक्कीच धन्यवाद प्रकाश सर. आपण आजच्या दिवसातला शेवटच्या फेरीकडे वळूया आणि नक्कीच धावा किती झाल्या तर 27 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 28 धावांचा वन असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश आणि स्ट्राईकला अमोल आणि नॉन स्ट्राईकला मनोज. पहिलाच चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर आणि ब्रह्मास्त्राला नक्कीच खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच पंचांकडे अपील देखील झाली आणि अपील पंचांना उचलून धरली आहे. मोठी विकेट बॅक टू द डगआउट. गेल्या पावली माघारी यावं लागलं. अमोल बाद झालाय. डीजे मास्टरला संधी मिळाली. विजय नारा धन्यवाद डीजे. खरोखरच जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजानं. गोलंदाज योगेश या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती बॅक टू द डगआउट. अमोल मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील अमोल पहिल्याच चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला आला होता. या सामन्याचा विचार केला या सामन्यामध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती अमोल तंबूच्या आश्रयाला आला. स्ट्राईकला आलाय तो विजय, ज्याच्या नावातच विजय. पहिलाच चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड हलक्या हाताने नक्कीच खेळून काढला. शॉर्ट फाईन मध्ये नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एका सिंगलच्या सहाय्याने टोटल संघाचा अकाउंट ओपन झाला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत. 1 धाव. नागेश उघडा यांना जर एक टप्पा जरी बॉल पकडला तरी प्रभाकर साहेबांकडून 200चा कॅश प्राइज आणि मोठा प्रहार मनोज. जो मनोज मागच्या 2 सामन्यामध्ये मोठा फटका मार पाहायला मिळाला. मनोजच्या बॅट मधनं षटकार आला डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा लगातार तोच कॉपी बुक स्टाईल लगातारचा दुसरा बक्षीस झाले. जर आयवा कॅच पकडली तर प्रभाकर साहेबांकडून 9,500चं कॅश प्राइज ते 9,500 जमा झालेत. आणि त्यानंतर जर आयवा कॅच पकडली तर नक्कीच 9,500 दिले जातील. पुन्हा एकदा मोठा फटका आणि नक्कीच पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या खेळाडूने चुकी केली. लगातारचा तिसरा मोठा फटका आला आणि डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. पाहायला मिळते कारण मैदानाच्या आतमध्ये गोटे संघाचा एक सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. अर्थातच ज्याचं नाव मनोज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय. 1 बाउन्स करत सीमारेषा कव्हर झाले. डीजे
वर्ण ऑफर आली आहे. प्रभाकर साहेबांकडून जर एक झेल पकडला तर नक्कीच 500चं कॅश प्राइज झालाय. सॉरी 9,500. प्रकाश पवार साहेबांना देखील 9,500चं कॅश प्राइज आणि टोटल धाव फलकावरती धावा गोळा झाल्या त्या 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. कुठेतरी असं वाटलं होतं की सामना नक्कीच रफ अँड टफ पाहायला मिळेल आणि परंतु मनोजनं पहिल्याच षटकामध्ये सामन्याची हवा काढून घेतली. परंतु मागच्या सामन्याचा विचार केला तर घोटे विरुद्ध मोसारे सामना रंगला होता. त्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की नक्कीच सामना हा दुसऱ्या षटकामध्ये समाप्त होणार, परंतु तसं घडलं नाहीये. कारण जशा विकेटची पडझड चालू झाली त्यानंतर सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन थांबला होता. तसंच या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं असेल. आणि येणारे 12 चेंडू सांगून जाणार कोण जिंकणार, कोण एका ट्रॉफीचा हकदार होणार. पहिलाच चेंडू रिवर्स अटेंड केला चली तो सामने वाले की गर्दन काट देती है. अगर ना चली तो खुद की कटने में देर नहीं लग. प्रकाश 11 घोटे विरुद्ध मोहदर संघ. नक्कीच प्रकाश पवार सरांसाठी ऑफर येते 15,000चं कॅश प्राइज झालाय आयबा कॅश साठी. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. नक्कीच कव्हरच्या वरून चेंडू उडवला, चेंडू सरळ जमिनीला दान होतोय आणि नक्कीच एक धाव मिळाली आहे. कुठेतरी दुसरी धावेचा प्रयत्न केला असता तर नक्कीच 2 धावा मिळाल्या देखील असत्या. परंतु मनोजला देखील माहिती आहे घाई करून चालणार नाहीये, कारण मागची मॅच आठवली जाते. कारण एक धाव एका धावेची जी चुकी झाली होती ती एक धाव कितीपर्यंत महागात पडली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊन थांबला होता. ती चुकी आता होत नाहीये घोटे संघाच्या फलंदाजांकडून आणि नक्कीच सामना मात्र एकतर्फी करून ठेवलाय घोटे संघाच्या फलंदाजानं, ज्याचं नाव अर्थातच मनोज. तोच स्ट्राईक एंड साठी मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आणि बॅक टू द बॉलर. जबरदस्त झेल पकडला डीजा मास्टरला संधी मिळाली या. मध्ये जायचं असेल तर अजूनही 2 धावांची गरज आहे. नक्कीच त्या 2 धावा रोखायच्या, 2 धावा रोखणं गरजेचं असेल. मोहदर संघाला जर जिंकायचं असेल तर 2 धावा रोखणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा कव्हर्स ड्राईव्ह आणि नक्कीच एक धाव तर नक्कीच पूर्ण झाले. एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानलं. विजय स्ट्राईक एंडला विजयच्या बॅट मधून येणार का, विजय फटका हे पाहणं गरजेचं असेल. येणारा चेंडू सांगून जाणार कोण जाणार टॉप 7 मध्ये. नक्कीच घोटे संघ पूर्णपणे तयारीत झाला. आशा निराशा सर्व विजयावरती फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न चालू झाला होता. अजून एक चेंडू थांबावा लागेल. जल्लोष चालू झालाय घोटे संघाच्या डगआउट मध्ये. घोटे संघाचे पाठीराखे खुश झालेत. अजून एका चेंडूची वाट पाहावी लागतीये. जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. मनोजनं पूर्ण सामन्याची हवा काढून घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त सामना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि नक्कीच येथे मात्र विजयी फटका सजवलाय. विजय या फलंदाजाच्या बॅट मधनं आणि सुपर 7 मध्ये